सारामृत द्वितीय अध्याय. श्री गणेशाय नमः. कामना धरुणे जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्ता प्रती कैवल्य प्राप्ती होतसे. नृसिंह सरस्वती प्रगट झाले अगणित पापी तारिले. कर्दळी वनी गुप्त जाहले गुरुचरित्र ती कथा. पुढे लोकाद्वारा कारणे भाग पडले प्रकट होणे. धुंडली बहुत पट्टणे तेची स्वामी अतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा. परी तिज विषय शंका मना माझी येतसे. गुरु राजगुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले. त्यांचे शक प्रमाण न मिळे मनोनी शंका पत्रिकेचे. ते केवळ अनाधी सिद्ध खुंटला तेथ पत्रिकावाद. लोकाद्वारा साठे प्रसिद्ध मानव रूपे जाहले. अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी यांचे घरी. बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा आदर तया केला की. त्याच जसवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणुनी बाहेरी मांडला म्हणती एक हारी. दोघांसी बैसोनी दोहारी तिसरीवरी बैसले आपण. पाहोनी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले जोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखील अपूर्व. बंगला देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तट पावन. नाना तीर्थ हिंडून हरितद्वारी प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र. ऐसे हजारो नगरे आम्ही देखली. मग तेथुनी सहज गती पातलो गोदाट तटका प्रती. जेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिले. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन. काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो. येऊनिया मंगळ वेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनिया पंढरपुरास स्वच्छतेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथुनी स्वच्छने केवळ. मग पाहिले माहळ देश हिंडुनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथुनी जाहले. तैपासुनी या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त गेले कोठोनी अभयता. ऐकोनिया ऐशी वाणी उभयता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले ओठोनी उभयता. 12 वर्षे मंगळ वेड्या प्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. सदा वास अरण्यात बहुधा न येती गावात. जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती. कुणी काही अमोनी देती तेची महाराज भक्षिती. क्षणेक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी. वेडा बुवा तया प्रती गावातील लोक म्हणती. कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्मरूप हे. त्या संयमी नागमे दिगंबर वृत्तीने केवळ ते शंकर. तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी जाहला. ते जाणूनी अंतरखून स्वामीसी मानिती. ईश्वरा समान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतिवर्य. कंबरेवरी ठेवूनी कर दर्शन देती तयासी. अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र भरलासे क्षीरसागर. मुक्त करोनी श्रवणद्वार प्राशान करो श्रोते हो.
तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे आकंठ. भवभयाचे आरिष्ट, तेने चुके विष्णू मने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना पाकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसुत द्वितीय अध्याय गोडहा.